हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता मी तयार झाली आहे आणि आम्ही चाललो आहे किराणा आणायला. आणि तर तुम्हाला दाखवतेच आम्ही कुठे जातो किराणा भरण्यासाठी. जाऊयात किराणा भरण्यासाठी. घेतलं का कुलूप? कुलूप घेतलं? चला. काय बाकी आहे? हां घ्या ना. त्यांना थोडंसं कानाचा प्रॉब्लेम आहे, तर मशीन लावताय आमचे साहेब. हे बघा, मशीन ही लावावंच लागते, नाही तर कान आणि डोकं वगैरे सगळं दुखतं त्यांचं. चला तर मग आता निघालोय आम्ही आता. काय लागलंय? चला आता मी पण गाडीवर बसते. सो आता निघाले आम्ही. पेट्रोल पंप पण दाखवते मी तुम्हाला की पेट्रोल पंपाची काय स्थिती आहे आता. कारण काल खूपच गर्दी होती पेट्रोलला आणि काही तर बंद होते आणि काहींच्या इथे तर खूपच लाईन लागलेली होती पेट्रोल पंपावर. बंद आहे ना हा पेट्रोल पंप? बंद आहे. हा पण बंद आहे. संपलं की काय पेट्रोल? सो आता आहे बघा, हे मार्केट दिसत आहे ना. आता इथे मध्ये किराणा दुकान आहेत खूप सारे. आम्ही आता तिकडे चाललोय किराणा दुकानामध्ये किराणा भरण्यासाठी किराणा. मार्केट आहे. आमचं नाशिकचं मार्केट यार्ड आहे. पोहोचलो ना आपण आता. बघा, ते जे आहेत ना श्री भवानी, इथे आम्ही पोहोचलोय किराणा. कोकणी पुरीची डाळ चेंज करायचं? नाही द्या ना चिट्टे. चना डाळ. चना डाळ आहे का? 170 रुपये. तिकडे पण इकडे घेतलं. काय करायचं? नको का? एकदा दोनदा बनवलं असं पडतं. आता हे थंड तर करतच आहे ना आपण. किती पडलेले बघितलं, अर्ध्याच्या वरती भरलेले किती. पण बनवलंच नाही ना आपण. विराजला सर्दी होती म्हणून बनवलं नव्हतं. नुसतं घेऊन फेकायचं काय. काही नाही पण
हे बघा किराणा घेतलाय. आता आम्ही निघालोय किराणा करून. तर दुसऱ्या दुकानात चाललंय काय हो? दुसऱ्या दुकानात चाललो ना आपण. तांदूळ ते घ्यायचे गहू ना दुसरीकडून. तर इथे थांबले. उतरू का? मला वाटलं तुम्ही म्हणे 5 मिनिटांनी करतो म्हणून म्हटलं. दळायला म्हणलं बाबा, तुम्हाला काय थांबायला हा दळायला म्हणलं 5 मिनिट. किराणा झालाय आमचा. तर किराणा करून आले. खूप दमलंय, खूप ऊन होतं. असले आता हिशोब करायला. खूप ऊन आहे बाहेर, खूप ऊन. बापरे, असं झालं तर कधी घरी येऊन पाणी पिईल मी. तर थोडं 5 मिनटं बसते, कारण लगेच बाहेरून आल्या आल्या पाणी नाही पिती. तर 5 मिनटं बसेल आणि मग पाणी पिईल. यांचं चाललोय हिशोब. काय झालं? चेक करतो. त्यांना असं वाटते जास्त बिल झाले. आणि खरंच खूप सामान तर काही एवढं नाही आहे, पण बिल आमचं जवळजवळ 3,000पर्यंत गेले. तर आश्चर्य वाटतं एवढं बिल कसं काय झालं. जे लागणारं होतं घरी आहे तसं किराणा, पण जो संपलेला होता तोच आणला आम्ही. त्याचीच किंमत आता ते बघू राहिले की जास्तीच झाले, कारण एवढं तर काही भरला नाही ना आम्ही. असं आहे सगळं. सो चला मग आता विराज पण येणार आहे. 12 वाजताची सुट्टी असते त्याची. 12 वाजता येते. काय होऊन गेली, पण बरोबर आहे का हिशोब? बरोबर बरोबर आहे. महागाईच एवढी झाली तर काय करणार आहे. सो हिशोब त्यांना आता बरोबर वाटतोय. बरोबर आहे ना नक्की? क्रॉस चेक केले त्यांनी. जा पाणी आण. चला, काय म्हणता? पाणी आण पटकन. आता त्याला आणायला जावं लागेल. 10 मिनिटं राहिलेत. चला आता विराजला आणायचंय. तो आला की तो येईपर्यंत आमचं सगळं झालं पाहिजे थोडंफार तरी. आवरून किराणाचं उचलून ठेवते, नाही तर खूपच त्रास द्यायचा तो आम्हाला. मी बॅग पण नाही काढलेली अजून. ते मी साठी बघा. भेटू पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.